विनंतीपूर्वक सूचना करतो की आपण गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या येथील भूमिपुत्रांना आपण त्वरित रोजगार मिळवून द्यावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व्यवस्थापकांना मॅनेजमेंटला विनंती आहे की कृपया या आपण धरणे आंदोलनाकडे लक्ष द्यावं। सर्वसामान्य घरातील बेरोजगार स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी आपण रोजगार मिळवून द्यावा। बाहेरून येणारे परप्रांतीय लोकांना आपण इथे रोजगार देता। या रोजगारामुळे स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार हातातून निघून जातो आणि बेरोजगारामुळे आमची आज या ठिकाणी माजी सहकारी महाराष्ट्र निर्माण सेनेचे अणुशक्तीनगर विधानसभेचे शाखाध्यक्ष संतोष पवार व त्यांचे सहकारी यांनी पेप्सी कंपनीच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी जे आंदोलन उभारले मी खरोखर त्यांचं पहिलं मनापासून अभिनंदन करतो। कारण या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणसांसाठी किंवा मराठी तरुणांसाठी काम करणारा एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सर्व महाराष्ट्र सैनिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं गरज लागेल तिथं तिथं मराठी माणसासाठी आंदोलन करायला तयार आहेत। आणि मी आज पेप्सी प्रशासनाला एवढंच सांगू शकतो, त्यांच्या मॅनेजमेंटला, हे आंदोलन आपल्याला अधिक वाढवायचंय की इथं संपवायचंय। आपण स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी दिली पाहिजे, त्यांना प्राधान्य दिले पाहिजे एवढी प्रामाणिक इच्छा आहे। याच्यापेक्षा दुसरी कोणतीही मागणी आमची अशी न पूर्ण करण्यासारखी मागणी आपल्याकडे नाहीये। आपण व्यवसाय नोकऱ्या देत आहेत, त्याच नोकऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजेत आणि ते आपण कराल याची अपेक्षा व्यक्त करतो। नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन कुठल्या थरापर्यंत जातं हे आपणास माहीतच असेल किंवा त्याची माहिती करून आम्ही देऊ। कालच आपण पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडरच्या नावाखाली नाही, हा प्रश्न एकाच ठिकाणी नाही, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पद्धतीचं चाललेलं आहे की स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना तुम्ही नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये प्राधान्य देताय। हे कुठंतरी मराठी माणसाच्या रोजीरोटीवर हातोडा मारण्याचं काम चालू आहे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि घडू देणार नाही। कारण ज्या ठिकाणी तुम्ही हे सगळे प्रकल्प राबवताय त्या तिथल्या लोकांनी तुम्हाला जमिनी दिलेल्या आहेत, तिथल्या लोकांनी तुमच्यासाठी काहीतरी बलिदान दिलेलं आहे। त्यांना तुम्ही व्यवसाय नोकरी न देता तुम्ही जर इतर राज्यातनं परप्रांतातनं आलेल्या लोकांना नोकरी देत असाल तर हे चुकीचं आहे। आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही मी विनंती करतो की आपण जर सर्वसामान्याचं आपलं सरकार असं वाटावं असं वाटत असेल तर मराठी माणसावर ज्या ठिकाणी अन्याय होत असेल अशा कंपन्यांवर आपण कारवाई केली पाहिजे, तरच आम्हाला ते आपलं सरकार वाटेल। मागणी पूर्ण झाली याच्यानंतर काय तुमची प्रक्रिया आहे, काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शांततेच्या पद्धतीने आता ही मागणी केलेली आहे, धरणे आंदोलन केलेलं आहे। यापुढे पेप्सी कंपनीने ठरवायचंय की आंदोलन हे पुढे न्यायचंय की इथं थांबवायचंय। आमची मागणी फक्त माफक आहे, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे। यामध्ये काही नवीन असं अशक्य अशी गोष्ट आम्ही काही मागितलेली नाहीये। त्यामुळे या ठिकाणी चेंबूरमध्ये तरुण युवा वर्ग बेरोजगार मोठ्या प्रमाणावर आहेत आणि आज या ठिकाणी आपल्याकडे असे मोठे मोठे कंपन्यांचे इथं प्रोजेक्ट असताना सुद्धा आपली जर मुलं जर बेरोजगार राहत असतील तर हे कुठेतरी शर्मनाक गोष्ट आहे आणि ते पेप्सी कंपनीने यामध्ये दुरुस्ती करून स्थानिकांना नोकरी दिली पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी। भारतीय कामगार संतोषजी काय सांगणार आहे आज हे जे आंदोलन तुम्ही केलं, कारण का तुम्ही मागणी केलं होतं का इथं लोकांसाठी भूमिपुत्रांना जॉबसाठी? मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गेल्या 4 महिन्यापासून यांचा पाठपुरावा करतोय। येथील जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे वेळ मागण्याचा प्रयत्न केला, त्यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला आमच्या इथल्या स्थानिक लोकांना ज्या कंपनीच्या परिसरामुळे कंपनीमुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा जो परिणाम होतो स्थानिकांवर त्याच्यासाठी त्या लोकांना रोजगार मिळवून द्यावा, तर त्यांनी काय तो मॅनेजमेंटने तो कॉल घेतलेला नाहीये। त्यांनी आता अद्यापही आम्हाला चर्चा करण्याचं टाळाटाळ करत आहेत। हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे एक सुरुवातीचं साधं उदाहरण हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन याच्यापेक्षा जास्त तीव्र
करण्याची मी ग्वाही देतो कंपनीला, जर कंपनीनं मॅनेजमेंटनं स्थानिकांना रोजगार दिला नाही तर. आता किती लोक इथं कामात आहे आणि किती लोकांसाठी तुम्ही मागणी करताय? जवळजवळ इथं 600 ते 700 लोक काम करतात. त्यापैकी स्थानिक 80% स्थानिक हवे आहेत, तर स्थानिक त्यापैकी 10 ते 12% लोकांना देऊन बाहेरच्या परप्रांतीय लोकांना इथं बाहेरून आणून भरलं जाते. एक माणसाला 3 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी दिली जाते, पण इथल्या स्थानिकांना एकही शिफ्टचं काम दिलं जात नाही. सकाळी इथं आल्याच्या नंतर माणसांची तोंड बघून कोण आहे चल ये आतमध्ये, जो मराठी माणूस आहे त्याला जाणीवपूर्वक आणि हेतुस्पष्टपणे डावललं जाते. या कंपनीचे माजोर आणि मुजोर व्यवस्थापकाच्या विरोधात हे एक धरणं आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा तीव्र प्रमाणात अजून आंदोलन आम्ही करणार आहोत. तुम्ही हे मोर्चाचे नेतृत्व करतायत आणि काय सांगणार आहे? मागणी पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रक्रिया तुमची काय? मागणीच आहे की आमची स्थानिकांना रोजगार मिळावा. जर स्थानिकांना रोजगार नाही मिळाला तर याच्यानंतरचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आंदोलन आहे ते सर्वांपरी आहे की खळखट्याशिवाय आम्हाला दुसरं काही समजत नाही. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहे. आम्हाला काय करणार आहे? हे प्रशासन, पेप्सी प्रशासन किंवा पोलीस प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करू शकते, याच्या पलीकडे काय करू शकत नाही. आमचा इथून पुढचा जो मार्ग असेल तो तीव्र आणि उग्र असेल, एवढंच मी सांगू शकतो. हे किती दिवसासाठी हे आंदोलन आहे का आजभर? नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं धरणे देऊन बसणार आहोत. आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत. काय कंपनीकडून काय कोणी इथं त्यांचे कर्मचारी त्यांचे अजूनपर्यंत तर अद्यापपर्यंत तर नाही आलेले आहेत. इथून पुढचं मला माहित नाही, कल्पना नाही. वर्षानुवर्ष ही पॅप्सी कंपनी येथे आहे आणि या पॅप्सी कंपनीमध्ये असणारे जे कामगार आहेत हे 70% कामगार हे परप्रांतीय कामगार इथे आहेत. हे परप्रांतीय कामगार हे का ठेवतात? इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या का देत नाहीत? हा सगळ्यात मोठा गांभीर्याचा विषय आहे. त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्र मुलं यांच्या हाताला रोजगार नाहीये. रोजगार नसल्यामुळे ही मुलं वाम मार्गाला जातात आणि आपल्या बाजूला असणाऱ्या, आपल्या घराजवळ असणाऱ्या पॅप्सी कंपनीमध्ये बाहेरची लोक येऊन रोजगार मिळवतात, त्यांचे घरं चालवतात. म्हणून या दंडुकशाही पॅप्सी कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरुद्ध आज शांततेमध्ये आमचा धरणे आंदोलनाचा आज व्यवस्था आहे आणि आज आम्ही ह्या पॅप्सी कंपनीला धरणे आंदोलनामार्फत आमचे म्हणणं आम्ही शांततेत यांच्यापुढे मांडतोय की तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या आणि इथल्या मुलांना हाताला रोजी द्या, एवढीच आमची विनंती आहे. परंतु हे धरणे आंदोलन कधीपर्यंत चालू राहील? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत. पण त्याचबरोबर आमची विनंती आहे की आमच्या आंदोलनाचा तुम्ही अंत पाहू नका, कारण आम्हाला सन्माननीय राजसाहेबांनी फक्त आंदोलन करण्यासाठी शिकवलेलं नाहीये, तर तुमच्या काचाही फोडण्याच्या कशा हेही आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला ही वेळ तुम्ही येऊ देऊ नका की उद्या भविष्यात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या पॅप्सी कंपनीची एकही काच इथे राहणार नाही, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. रवी गवतजी, काय सांगणार आहे? तुम्ही अवशक्तीनगर विधानसभा अध्यक्ष आहे, तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे, पण काय सांगणार आहे? आज हे जे पेप्सी कंपनी आहेत ते मागणी पूर्ण करत नाही म्हणून तुम्ही लोक हे मोर्चा काढलेत, काय सांगणार? गेली वर्ष आमचे शाखाध्यक्ष संतोष पवार वरून विरोधात पत्र देऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे बैठकीची मागणी करत होते, परंतु मुजोर प्रशासन आजपर्यंत बैठकीला वेळ देत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने संपूर्ण महाराष्ट्रात 80% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे असा कायदा असताना देखील ही कंपनी, मुजोर कंपनी, इथल्या भूमिपुत्रांना रोजगार देत नसल्या कारणाने आज नाईलाजाने आम्हाला धरणे आंदोलन करावं लागत आहे. संतोष पवार यांनी वेळोवेळी इथे पत्रव्यवहार केला होता, पोलिसांना हे केलं, पत्र दिलं होतं, तरी सुद्धा अजून एक कंपनी प्रशासन मीटिंग देत नव्हत्या. आज आम्ही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीला एक इशारा देत आहोत की आज जर कंपनीने आमच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक आहे, अन्यथा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळखटे आंदोलन केले जाईल.
हे कंपनीने लक्षात ठेवा. इथं महिला आणि पुरुष कार्यकर्ता सगळे उभे आहेत. काय सांगणार आहे, कारण की किती लोकांसाठी तुम्ही मागणी करतायत काय सांगणार? आमचं म्हणणं आहे, स्थानिक जे भूमिपुत्र आहेत आज वाशीनगर साईडला एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जे प्रदूषण ज्यांच्यामुळे प्रदूषण होत आहे. पेप्सी कंपनी आहे, त्यामुळे इथे कंपनीचा पहिला हक्क म्हणतो की बाबा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिला पाहिजे आणि स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी आमचे संतोष पवार हे आंदोलन करत आहेत. ठीक आहे. किसी लेडीज का ले लेते हैं. महिला कोण बोलणार?